तुम्हाला बेसनाचे लाडू आवडत असतील आणि तुमचे परफेक्ट लाडू बनत नसतील तर एकदा ह्या पद्धतीने बनवून बघा, लाडू अजिबात बिघडणार नाहीत। तर लाडू बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 वाट्या बेसन, पाऊण वाटी तूप, 1 वाटी पिठी साखर। मी कढई गॅसवर ठेवली आहे, त्यामध्ये 2-3 चमचे तूप घालतेय। मी एकदाच तूप घालत नाहीये, का तर आपल्याला थोडं थोडं करून घालायचं बेसनामध्ये। तुपामध्ये मी 2 वाट्या बेसन पीठ घेतेय। हे बघा, 2 वाट्या बेसन पीठ घेतलंय। आता हे बेसन पीठ आणि तूप आपल्याला एक मंद आचेवर 5 ते 6 मिनिट भाजून घ्यायचंय। 5 ते 6 मिनिट असंच मंद आचेवर सारखं भाजत राहायचंय। ह्या बेसनामध्ये ज्या गुठळ्या होतात ना, ह्या आपल्याला बनू द्यायच्या नाहीयेत। ह्या गुठळ्या आपल्याला सतत मोडत राहायच्यात, सारखं हलवून हलवून। या अशा प्रकारे आपल्याला सारख्या गुठळ्या मोडून घ्यायच्यात। सारखं आपल्याला असं भाजत राहायचंय, सतत हात चालवत राहायचा आणि सारखं मंद आचेवर भाजत राहायचंय। हे बघा, अशा प्रकारे या सगळ्या गुठळ्या मोडून झालेल्या आहेत। आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं करून जसं लागेल तसं तसं तूप घालत राहायचंय। हे बघा, थोडंसं भाजलंय तर कसा रंग बदलत आलाय बेसनाचा। तर असं जसं जसं भाजेल बेसन तसं तसं कलर बदलतो आणि इतका छान सुगंध पसरतो घरामध्ये, खूपच सुंदर। आता मी थोडं थोडं करून तूप घालते याच्यामध्ये आणि भाजतेय सारखं। आता हे आपलं पीठ जे आहे हे मला भाजता भाजता 10 ते 15 मिनिट झालेले आहेत। असंच आणखीन मला अजून 10 मिनिट लागतील। मी इथं 2 वाट्या बेसन पीठ घेतलंय, तर मला 20-25 मिनिट लागतील हे सगळं बेसन पीठ व्यवस्थित भाजायला। तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घेतलं तसं आपल्याला वेळ लागू शकतो। तुम्ही जर 2च्या ऐवजी 4 वाट्या घेतल्या तर तुम्हाला आणखी थोडा वेळ लागू शकतो। त्यामुळे हे अशा प्रकारे, हे बघा, माझं बेसन पीठ तूप सोडायला लागलंय, म्हणजे बेसन चांगल्या प्रकारे भाजत आहे। हे बघा, ह्या अशा प्रकारे आपल्याला बेसन सारखं भाजत राहायचंय। आपल्याला गॅसची आच अजिबात मोठी करायची नाही, मंद आचेवरच भाजून घ्यायचंय। मला कमीत कमी आता हे 22-23 मिनिटं झालेली आहेत भाजता भाजता। हे आत्ताशी तूप सोडत आहे दूध बेसन। हे अशा प्रकारे, हे बघा किती सुंदर भाजत आहे। तूप सोडायला सुरुवात केलेली आहे बेसनाने। आता हे असंच भाजत राहायचं अजून 4 ते 5 मिनिट। आणि हे बघा, आपलं बेसन पीठ कसं तयार झालंय आणि सगळं तूप सोडलेलं आहे। आता हे आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। ताटामध्ये काढल्यानंतर हे आपल्याला बेसन पीठ एक 15-20 मिनिट थंड व्हायला ठेवायचं आहे। जास्त पण थंड करायचं नाही, एकदम थोडंसं कोमट राहिलं पाहिजे, जास्त थंड करायचं नाही। थोडंसं 15 मिनिटानंतर हे बघा, आता मी थोडंसंच गरम असताना याला चांगलं मळून घेते एक वेळेस। आता हे मळल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची आहे। मी 1 वाटी पिठी साखर घेतली होती, पण जशी लागेल आपल्याला तशी घालायची आहे। तुम्ही जसे गोड खाता तसं टाकू शकता। ही पिठी साखर मी घरीच बनवलेली आहे, त्यामुळे तुम्ही आता हे बघू शकता। अशा प्रकारे आपल्याला मिक्स करायची आहे पिठी साखर त्याच्यामध्ये आणि चांगला असा सैलसर गोळा वळून घ्यायचा आहे। हे बघा, आपण लाडू बनवायला घेऊ। अशा प्रकारे मी इथे लाडू हे बघा, आपले लाडू बनवून तयार झालेले आहेत।